करणार असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमचे कानफाड लाल केल्याशिवाय गप्प बसणार नाही। मुंबईत पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटलाय। मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर सुशील रहेजा यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या मराठी तरुणाला तुम घाटी लोग नहीं सुधरोगे अशा शब्दात शिवीगाळ करत मारहाण केली आहे। हा तरुण चेंबूर येथील रहेजा यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता। कागदपत्रावर स्टेपल व्यवस्थित न जोडल्याच्या किरकोळ कारणावरून सुशील रहेजा यांनी संताप व्यक्त करत तरुणाला मारहाण केली। घटनेनंतर तरुणानं गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापलंय। मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत मुंबईतील मराठी माणसाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। तसंच रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीनं करेलच असा इशाराही त्यांनी दिलाय। ते ट्विट करत म्हणाले, तुम घाटी लोग सुधारोगे नहीं म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजाकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ। भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची। केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळं रहेजा नावाच्या बेडकांची डराव वाढली आहे। आता पाहूयात आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादानं सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो। मीरा भाईंदरला मेहता महापौर तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत। बाकी रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीनं करेलच। त्या मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला नाही तर ही अवस्था करून ठेवली मुंबईतल्या मराठी माणसाची। केंद्रात आमचं सरकार, राज्यात आमचं सरकार आणि मुंबईतही आमचं सरकार म्हणून आता रहेजा नावाच्या माणसाला प्रचंड माज आणि या बेडकांची डराव वाढली। आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय। बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच।